विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या नारंगी बायपास उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। सध्या आपण याच उड्डाणपुलाच्या जवळ उभे आहोत। या सोहळ्यासाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत चौरा, वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर राजीव पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलेला आहे। मात्र लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने भाजप वर्सेस बहुजन विकास आघाडीचा श्रेयवाद पाहायला मिळाला। नारंगी उड्डाणपुलाच्या रस्त्याला भाजप तसेच बहुजन विकास आघाडीचे मोठमोठे झेंडे लावण्यात आले होते, तर दोन्ही पक्षाकडून श्रेयवादाचे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले। यामुळे दोन्ही पक्षाकडून या नारंगी उड्डाणपुलाच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी चालू झाल्यामुळे विरार पूर्वेकडील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे। विरार पूर्वेकडून पश्चिमेकडे येण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागत होता, मात्र तो अवघ्या 2 मिनिटांमध्ये वाहन चालकांना या उड्डाणपुलावरून जाता येणार आहे। प्रलंबित असलेला जो नारंगी येथील रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज, जो पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे। यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत। माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार, आता मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे, तर रिपीट करत बसत नाही। परंतु भविष्य काळामध्ये वसई विरारच्या प्रगती करता माननीय महापौर राजीव पाटील, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय आमदार स्नेहा दुबे आणि त्या सगळ्यांच्या लिडिंग मध्ये खासदार हेमंतजी चौरा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आणि सगळ्या पीडब्ल्यूडीचे अधिकारी सर्वांच्या संमतीने, MMRDच्या संमतीने या शहरातले ब्रिजेस, या शहरातल्या असलेल्या ज्या समस्या त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिप्रेत असलेला भारत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याची असणारी प्रगती, तिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला समाजकारणाच्या मध्ये अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत। आपल्या सगळ्यांचं आजवर सहकार्य मिळालेलं आहे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया, आणि असेच सहकार्य आम्हाला देत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। उड्डाणपुलाचं काही काम बाकी आहे, उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडतोय, घाई नक्की याच्यामध्ये घाई दिसते असं वाटतंय का? आणि घाई नाहीच, किंबहुना अतिशय शांततेने सगळ्यांनी भाषणं केली, अतिशय समर्पक भाषणं झाली। या ठिकाणच्या महापौरांचा सन्मान राजन नाईकांनी केला, स्नेहा दुबेंनी केला, स्नेहा दुबेंचा आणि राजन नाईकांचा सन्मान महापौर राजीव पाटलांनी केला। म्हणजे इतक्या प्रकारचं समाजाच्या करता एकत्र येण्याची भूमिका ठेवणारं प्रगल्भ नेतृत्व हे निश्चितपणे वसई विरार शहराला प्रगतीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरेल। झेंड्यांचा वॉर इथं पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी भाजपचे झेंडे लागले त्या ठिकाणी बहुजनचे झेंडे लागलेले आहेत, बॅनर देखील त्याच ठिकाणी लागले। मी काय बोललो की जनता सबकुछ जाते। आता ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे श्रेयवादाचा हा विषय आहे, आणि एकतर वसई विरार महानगरपालिकेमार्फत म्हणजे त्या सुरुवातीला 2018 पासून आपल्या घेतलेल्या टाकून म्हणजे त्यांनी जो पाठपुरावा आणि त्यांच्या ह्या म्हणजे त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं त्या निवेदनाप्रमाणे हा पुलाचं आपल्या इकडे हे करणार होतं, आणि त्याच्यानंतर जे बरेचसे वेळ गेलेला होता त्याच्यामध्ये हा कोणाच्या राज्यात आणि कोणाच्या सरकारमध्ये हे सगळा विषय होता हे सगळ्यांना माहिती आहे। पण त्याच्या माध्यमातून पाठपुरावा आपले लोकनेते इकडे टाकून त्यांनी हा सगळा पाठपुरावा करून घेतलेला आहे। पण आता हा अपूर्ण म्हणजे ते काम अपूर्ण असताना सुद्धा ही आता श्रेयवाद होऊ नये आणि त्याच्यासाठी ओपनिंग करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये बरेचसे काम अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्यामागे आपले महापौर साहेब यांनी पाठपुरावा करून हे पूर्ण करून घेण्याच्या मागे आहे। कुठेतरी भीती वाटत होती का की उड्डाणपूल डायरेक्ट सुरू होईल असं? भीती वाटत अशी होती, समोरच्याला भीती वाटत होती का बाबा हे अचानक मध्ये लवकरात लवकर हे ओपन करून घेतील। त्याच्यामुळे आजचा हा दिवस जसा आता पालघरला जनता दरबार होता, त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांना बोलून अचानकमध्ये हा करून घेतलेला होता आणि तातडीने हा अर्जंटमध्ये हा करून घेतलेला आहे। हा उड्डाणपूल बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षित होता। आज माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे। त्याच्यात आम्ही एकच सांगू शकतो की हा जो फ्लायओव्हर आहे 41 असं लोकार्पण झालं माननीय गणेश नाईक साहेबांनी
अतिशय चांगल्या पद्धतीने लोकार्पण केलेलं आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आले इकडे, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. हा बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे. पण याच्यासाठी जी पाठपुरावा केला याच्यासाठी सर्वांचं श्रेय आहे. असं एका कुठच्या पार्टीचं नाही, कुठच्या याने माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचं पण याच्यामध्ये भरपूर श्रेय आहे. आपले युवा आमदार सतीश ठाकूर यांनी आता भरपूर पाठपुरावा केलेला आहे आणि आज या वसई विरारच्या जनतेसाठी अतिशय सुवर्ण संधी झालेली आहे. आमची एक मागणी आहे की या उड्डाणपुलाला माननीय भास्कर ठाकूर यांचं नाव द्यायला पाहिजे अशी आमच्यातर्फे एक मागणी आहे आणि जरूर आम्ही त्याचा पाठपुरावा पण केलेला आहे आणि असं देतील असं वाटते आम्हाला. पण अनेक वेळा वेगवेगळी नावं देण्यासाठी मागणी केली होती. आपली काय नक्की ठाम भूमिका राहणार आहे का? आम्ही मागणी केलेली आहे. शेवटी राज्य शासन काय करेल किंवा केंद्र शासन काय करेल याच्यावर पुढे नाही, पण आमची एक इच्छा आहे की जे वसई विरारचं शहर घडवण्यामध्ये जो काही जे आहे त्यात भास्कर ठाकूर जे आमचे पहिले नगराध्यक्ष होते त्यांचं नाव दिलं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे. परफेक्ट. उत्कृष्ट अशा या उड्डाणपुलामुळे सर्वसामान्यांचा वाहन चालकांचा याला मोठा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तनया मलणकर, आपलं महानगर, विरार.